हॅलो एव्हरीवन, वी आर टीम रिकल्प फ्रॉम COAP पुणे. बेसिकली ही जर्नी आमच्यासाठी एक वन नाईट शो नाही आहे. आम्ही क्रिएटसाठी खूप दिवसापासून म्हणजे मेहनत करतोय. आम्ही खूप सारे डिझाईन फायनलाइज केले, पण आम्हाला काही आवडले नाही. मग आम्ही मॅमची पूर्ण हिस्ट्री काढली, मॅमची जर्नी कशी रिफ्लेक्ट होईल, आम्ही ते खूप साऱ्या वेगवेगळ्या वेजनी डिसाईड केलं आणि फायनली आम्ही या ट्रॉफीवर कॉन्क्लूड केलं आणि आम्हाला खूप छान वाटतंय आज. अँड थँक्यू. हॅलो एव्हरीवन, बेसिकली आमची डिझाईन अशी होती, आम्ही एक बेस ठरवला होता. बेस एक स्क्रॅपशालाचं फाउंडेशन, एक स्ट्रॉंग फाउंडेशन रिप्रेझेंट करत आहे. बेसमधून खूप सारे रूट्स आहे ना एमर्ज होत आहे आणि जे की आपल्याला म्हणजे मॅमची क्रिएटिव्हिटी शो करते. जी स्क्रॅपशाला जो ग्रो होतोय ना, त्याला एका स्ट्रॉंग फाउंडेशनमधून ते अपवर्ड डायरेक्शनमध्ये ग्रो होतोय. त्याच्यानंतर आमच्याकडे जो हार्ट अँड सोल आहे आमच्या ट्रॉफीचा, ती आहे आमची एक वुमेन बॉडी. ओके, तर सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आम्ही विमेन का निवडली अँड वाय नॉट अ सिम्पल ह्युमन बॉडी. तर बेसिकली जेव्हा आम्ही मॅमवर रिसर्च केला, मॅमनी जेव्हा कंपनी स्टार्ट केली होती, मॅमनी त्यांच्या आईच्या मदतीने आणि त्यांच्या फ्रेंडच्या मदतीने त्यांचा स्टार्टअप स्टार्ट केला होता. म्हणून तो एक विमेन लेड इनिशिएटिव्ह होता. म्हणून आम्ही ती विमेन शेपची बॉडी डिसाईड केली आणि त्यानंतर त्या बॉडीचा एक अपवर्ड पोस्चर आहे. तर तो अपवर्ड पोस्चर खूप साऱ्या गोष्टी डिफाईन करतात, जसं की स्ट्रेंथ, रेझिलियन्स, होप. आणि मॅम नॉट जस्ट सस्टेनेबिलिटी काम नाही करत, तर त्यांनी भरपूर सारे यंगस्टर्सला, यूथ्सला त्यांच्या बाउंड्रीजच्या बियॉन्ड जाण्यासाठी एन्करेज केलेलं आहे, इन्स्पायर केलेलं आहे. म्हणून आम्ही तो एक अपवर्ड पोस्चर ठरवला आहे. त्यानंतर आहे इकडं अर्थ आहे आणि इकडं लिव्ज आहे. तर अर्थ अँड लिव्जच्या मध्ये ती एक वुमेन पोस्चर उभा आहे. जसं की आम्ही अर्थ आहे हाफ फॅशनमध्ये बनवलेली आहे. मीन्स आम्हाला असं म्हणायचं आहे की ही अर्थ आहे विथ द हेल्प ऑफ मॅम इट्स ग्रोईंग इन अ सस्टेनेबल वे. या एक सस्टेनेबल ट्रान्सफॉर्मेशन होत आहे त्याचं. आणि त्यानंतर आहे आमची एक ब्युटिफुल बटरफ्लाय. तर बटरफ्लाय एव्हरीवन नोज दॅट बटरफ्लाय इज दी युनिव्हर्सल सिम्बॉल ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. तर जसं मॅमनी वेस्टपासून बेस्ट निवडलंय, तर तसंच आम्ही एका स्क्रॅपपासून एक बटरफ्लाय बनवला आहे. जसं की एक रिप्रेझेंट केलंय की एक स्क्रॅपनी एक सुंदर बटरफ्लाय बनलाय आणि तो ब्लूम करतोय. ही आमची ओव्हरऑल कन्सेप्ट होती आणि ही सगळी कन्सेप्ट आम्ही एका सिंगल संस्कृत श्लोकमध्ये डिफाईन केली. दॅट इज परिवर्तन मेव सौंदर्यम. त्याचा मिनिंग आहे ट्रान्सफॉर्मेशन इट सेल्फ इज चेंज. तर ही आमची ओव्हरऑल कन्सेप्ट होती. मला सगळ्या मीन्स जे ऑर्गनायझिंग कमिटी होती त्यांना थँक्स बोलायचं आहे. त्यांनी खूप सपोर्ट केला. आमची अरेंजमेंट खूप प्रॉपर होती, खूप कोऑपरेटिव्ह होतं. म्हणजे फ्रॉम दी स्टार्टिंग रेजिस्ट्रेशन पासून तर आजच्या दिवसापर्यंत त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलं. तर थँक्यू एव्हरीवन, थँक्यू सो मच.